हे रील मी इतक्या वेळा बघितलं होतं आणि या रीलची खूप हवा आहे. आणि हा जो प्रकार आहे तो समहाऊ लहानपणाची माझी फॅन्टसी होती. आणि त्यांनी ना जगभराच्या गोष्टी टाकल्यात. लय खारी म्हणू नका, टोस्ट म्हणू नका, सुरडून टाकतोय तो. आणि ते दुधात किंवा चहात घ्यायचं. असं लहानपणाची फॅन्टसी ती लहानपणी करता नाही आली. मोठेपणी वाटलं लयच अनहेल्दी आहे. त्यामुळे म्हणलं खाऊन तरी बघूयात. भरपूर कप करून ठेवलेत. आय थिंक लेट नाईटसाठी लोक इथे येत आहेत. आणि याचा सगळ्याचा जो काय लगदा झालेला आहे, तर आपण खाऊन बघूयात आणि सांगूया कसं आहे. तर हे दुधासोबत पण मिळतं आणि चहासोबत सुद्धा मिळतं. पण चहासोबत जर मी एवढं हे जर घेतलं ना, हा मग एवढा, 2 दिवस झोप नाही यायची. मग म्हटलं की दुधासोबत घेऊन बघूयात आपण. कसं थोडी भीती पण वाटते मला. ॲक्च्युली छान लागतंय. ते एक आहे, इथे त्यांनी जी खारी वापरली आहे ती खूप वाईट प्रतीची वापरली आहे. लगेच कधी डालडा आहे सगळा. पण जर आपण घरी केलं, तर घरी आपण A1 वापरून ना हे करू शकतो. पण 2-4च घास खातो. कारण हे जर अख्खं संपलं तर वेगळा डबा मला घ्यावा लागेल. त्यामुळे एवढंच ठीक आहे.